विश्वासघात केलायस तू माझा. नाही अभि. विश्वासघात. माझ्या सगळ्यात जवळचा माणूस होतास तू. मला वाटायचं की आपल्या मैत्री खातर तू या घरात येतोयस, पण तू मात्र डायरेक्ट माझ्या बहीण. या सगळ्यातही चूक माझीच आहे. मी तुला माझ्या घरात आजपर्यंत येऊ दिलं. मीच चुकीचा आहे. दादा असं ऐक. अभि. दादा ऐकून घे ना. अभि. दादा, अभि. दादा, अभि. ऐकून अरे घे ऐक ना. ना. अभि. दादा, अभि अरे दादा, ऐक. ऐक ना. अभि. दादा ऐकून घे ना दादा. अभि. अभि अरे प्लीज बाहेर ये. बाहेर येऊन बोलूया ना आपण. असं काय करतो प्लीज अभि बाहेर ये. अभि. दादा ऐक ना. हे बघ बोलून सगळं सॉर्ट होईल. तू ऐकून तरी घे माझं. ऐक ना. परंपरा, संस्कृती विसरून चालेल का? लग्नाची बोलणी करायची तर ती पारंपरिकच पोशाखात करायला पाहिजेत ना. ग आई हा दादा. अरे तू असं काय कर. चला चला अभि, म्हणजे- बसा बसा. जावई बापू, माझ्या बहिणीशी प्रीतीशी लग्न कराल का? अभि. आई शपथ. आई अगं ऍक्टिंग करत होता. काय रे अभि, अशी कोणी मस्करी करतं का? अरे वा वा वा, हे चांगलंय. म्हणजे या दोघांनी मला एवढा मोठा धक्का दिला, मी थोडासा तरी धक्का द्यायला नकोय का? अरे पण हे धक्का द्यायचं आजचं नियोजन मात्र ह्याच घरातून झालंय. काय? तुमच्या घरातली एक समजूतदार व्यक्ती माझ्या घरी आली आणि तिने मला ह्या दोघांबद्दल सगळं काही सांगितलं. अरे दोघं घाबरत होते तुला सांगायला. मग त्याच समजूतदार व्यक्तीने मला सुचवलं की तुम्ही घरी लग्नाची बोलणी करायला या. काय ज्योती, तुझंच काम आहे ना हे? थँक्यू ज्योती. बघा बघा आमच्या मुलीचा आनंद बघा. मला एक उत्तम आनंदाची बातमी सांगायची, पण छोटीशी अडचण सुद्धा आहे. मग आधी आनंदाची बातमी सांगा. अरे आपल्या सुजयला एका चांगल्या ठिकाणी नोकरी लागलीये आणि ती सुद्धा दुबईत. अरे वा, काय मस्त बातमी आहे ही. हो ना. पण मग आता अडचण काय आहे? अरे आता नोकरीसाठी त्याला एका आठवड्यात दुबईला जावं लागणार ना. म्हणून मला काय वाटतं, ह्या आठवड्यात जर आपण ह्या दोघांचं लग्न उरकून टाकलं तर. एका आठवड्यात? हो, पण दुसरा काही पर्याय सुद्धा नाहीये. अभि काय झालं, काही अडचण आहे का? नाही नाही. अरे मला कसली अडचण. आता नशिबाने जर एवढा सगळा योग जुळवून आणलाय तर आपण त्याच्यात कशाला उगा खोडा घाला. हो ना. काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुढच्या आठवड्यात आपण एक सुंदर मुहूर्त शोधू आणि या दोघांचं लग्न लावून टाकू. अरे वा. झालं ना मनासारखं? मग रडतेस का? हे सगळं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं मला. आता एका आठवड्यात तुम्हा सगळ्यांना सोडून मला इतक्या लांब जावं लागणार. अजिबात रडू नकोस. कधी ना कधीतरी हे होणारच होतं की नाही. मस्त मजेत जगा दोघं. इतकी काळजी अजिबात करू नकोस. आणि सुजय, जर माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तर मी तिथे दुबईत येऊन तुला पळवून पळवून मारेन. अरे ती वेळच नाही येणार रे अभि. नको काळजी करूस. बापरे, हे केवढं लागलंय ग. जरा काळजी घ्यायची ग, जरा लक्ष द्यायचं इकडे तिकडे. एवढं नाही रे लागलेलं, बारीकशी जखम आहे.
हळूहळू. काय ग जमतंय का औषध? नाही, तुझ्या बोलण्या इतकं नाही झोंबत आहे. चिडून नको बघू माझ्याकडे. खरं तेच सांगते. मला एवढंसं लागलं तर किती त्रास होतोय तुला. दीपचा हात बघितलास? पूर्ण हात सोलवटलाय त्याचा. रक्त येतंय. हे जे मला औषध लावतोयस ना ते तू त्याच्या हाताला लाव. त्याला कुठलं औषध लागतं ते चांगलं माहिती आहे तुला. नेवानं त्याने ते भरपूर घेतलं असणार आहे मला माहिती आहे. त्याला झालेल्या जखमेची अजिबात काळजी करू नकोस. काळजी करू नको. हो बस आता लागलंय किती ते बघा. एवढा राडा करायची काय गरज होती का? दादा तुला माहिती आहे ना ती चेन आत्यासाठी किती महत्वाची आहे ते. ती जर चोरीला गेली असती ना तर आत्या गिल्टमध्ये राहिली असती आणि मला ते नको होतं. काय रे खूप खूप दुखतंय का? थांब थांब झालं. हे दुखणं काय 1-2 दिवसाचं आहे. आपल्या घरी जी रोज माझ्या काळजावर जखम होते त्याचं काय? दादा तुझ्या आणि विराजच्या नशिबी बाबांचं प्रेम तरी आहे. माझ्या नशिबात ते सुख असून नसल्यासारखं आहे. ती बरं बघ असं हे दादा थँक्यू. तू माझी बापासारखी काळजी घेतो त्याबद्दल. काय करतोस? थँक्यू. हां भावाला थँक्यू म्हणणारस? सॉरी. हॅलो. अरे आपल्या प्रीतीचं लग्न ठरलंय. हो येत्या आठवड्यात आहे. तर मला तुला असं विचारायचं होतं की मला थोडी पैशाची गरज आहे. पुढच्या 2-3 महिन्यात मी तुझे सगळे पैसे परत करेन. अच्छा बर पण नक्की कळवा मला. हां हो. टिफिन फॉर माय ब्रो. टिफिन फॉर माय ब्रो टू. मी नाही घेऊन जाणार तुझ्या भावाचा टिफिन. तुझ्या भावाचा टिफिन नेतोयस ना मग माझ्या भावाचा टिफिन सुद्धा घेऊन जायचं. सुलू शक्यच नाहीये. तक्रार करी ना मी माझ्या दादाकडे तुझी. बिंदास कर तक्रार. तू तक्रार केली तरी ते ओरडणार आहे, नाही केली तरी ते ओरडणार आहे. नाही भाव कोण हो का जसे गपचूप घेऊन जा. ऐ सुलू, एक बार जो मैंने ना कह दिया तो फिर मैं तेरे भाई की और अपने बाप की भी नहीं सुनता. आए ए बच्चन बचपन से जानती हो तेरे को. गपचूप डबा घेऊन जायचा. सुलू मी टिफिन नेलेला त्यांना आवडणार आहे का? नाही ना, मग कशाला उगाच तमाशा. ए तुला फणस माहितीये त्याचं काय? तो कसा असतो एकदम काटेरी ओबडधोबड पण आत कसे गोड छान गरे असतात. तसाच माझा दादा आहे स्वभावाने गोड. तुझा फणस ठेव तुझ्याकडेच. मी एवढं सांगतो तरी माझा डबा नेणार नाही तू असं करशील. सुलू प्लीज ने ना डब्बा माझ्या भावाचा प्लीज. फक्त तुझ्यासाठी म्हणून नेतो.